निदर्शनास आणून द्यावे यासाठी भारतीय मंदात येऊ नको. महाराष्ट्र प्रदेश आदिवासी युवा तडफदार व्यक्तिमत्व रवीजी पोटे, मी आमंत्रित करतो रवीजी पोटे यांनी समोर यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी या राजकीय पक्षांना आज पुढे यावं लागते. म्हणजे आज ती गरज आज प्रशासन राज्य शासनाचा विरोध करावा व नवीन सरकार स्थापन होईल. आम्हाला हे धरणे आंदोलन करणं भाग पडलेलं आहे आणि यातूनही जर त्यांनी या गरजा पूर्ण केल्या नाही तर याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार अशी विनंती करतो. जी खाडे वणी विधानसभेतर्फे आज महत्त्वाच्या मागण्या आहे ते पाणी, वीज, शेतकऱ्याची समस्या व जुना पुलाच्या पुलाबद्दल रोडची समस्या व वाहतूक व्यवस्था व प्रदूषण हे मुख्य मागण्या आहे. ह्या मागण्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. ह्या मागण्या पाणी नाही आहे, वणी शहरात पाणी नाही आहे, शेतकऱ्यांना वीज पुरवठा होत नाही, तो रात्री होते, शेतकऱ्याच्या बी बियाण्याचे भाव वाढले आहे, शेतकऱ्याला बी बियाण्याबरोबर खतं उपलब्ध नाही आहे व ह्या अनेक अशा समस्या घेऊन आम्ही प्रदूषण समस्या, वाहतूक समस्या आहे, त्या समस्या घेऊन आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वणी विधानसभेतर्फे आम्ही ह्या मागण्या आहे. ह्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हे आज एक दिवसीय धरणे आंदोलन आहे. यापूर्वीसुद्धा अनेकदा निवेदन दिले, परंतु प्रशासन या मागणीची दखल न घेतल्यास येणाऱ्या काळात आम्ही भव्य मोर्चा काढण्याचं ठरला आहे व जोपर्यंत हे मागण्या पूर्ण मान्य होत नाही तोपर्यंत असेच आंदोलन आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू होईल अशी आपली मागणी आहे. कारण शेवट नाक दाबल्याच्या तोंड उघडणारा असा प्रकार आहे. गुजर प्रशासनाला जाग आणण्यासाठी हे आंदोलन आहे. भविष्यात त्यांनी जर ऐकले नाही तर मोठ्या प्रमाणात आपण आंदोलन छेडू व मोठ्या प्रमाणात मोर्चा काढू, जनतेला सोबत घेऊ.